नमस्कार मित्रांनो, तुम्हाला उज्जैनच्या कालभैरव मंदिराच्या या गोष्टी माहीत आहेत का? जिथे देव साक्षात मदिरा प्राशन करतात आणि तिथलं गूढ आजही विज्ञानाला सापडलेलं नाहीये. आणि मराठा साम्राज्यासाठी कालभैरव कसा धावून आला, चला तर मग बघूयात. तर हे मंदिर उज्जैनच्या शिप्रा नदीच्या तीरावर आहे. भगवान शिवाच्या रुद्र अवतार म्हणून कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरव हे तामसिक प्रवृत्तीचे देवता मानले जातात आणि पूजेचा भाग म्हणून येथे देवाला मदिरा अर्पण केली जाते. पण आश्चर्य असं की मूर्तीच्या तोंडाला लावले की मदिरा क्षणात गायब होते. ती दारू कुठे जाते हे आजही न सुटलेलं कोडं आहे. तसेच मराठा साम्राज्यासाठी लढताना पानिपतच्या युद्धात जखमी झालेल्या महाजी शिंदेनी येथे नवस केला आणि मराठा साम्राज्याला पुन्हा गतवैभव मिळवण्याची शक्ती मागितली. कालभैरवाचा आशीर्वाद आणि महाजी शिंदेची जिद्द कामी आली आणि मराठ्यांनी पुन्हा उत्तर भारतात आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्यानंतर परतफेड म्हणून महाजींनी आपली शिंदेशाही पगडी देवाला अर्पण केली. त्यामुळेच ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याकडून आज पण देवाला पगडी अर्पण केली जाते.